आमदार प्रशांत बंब नेहमी आपल्या मतदारसंघात वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग राबवत असतात। त्याची छाप राज्यभर ठेवतात। गंगापूर खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील किमान 450हून अधिक शिक्षकांना फोकिन इन मराठी या अभिनव व इंग्रजी शिक्षण क्रांतीच्या प्रयोगाला त्यांनी सुरुवात केली असून त्यांच्या मतदारसंघातील शिक्षकांना अकोला येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक मनोज कुमार भगत यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय कार्यशाळेत धडे देखील त्यांनी दिलेत। व्यासपीठावर कनिष्ठ प्रशासन अधिकारी समाधान आराख, गट शिक्षण अधिकारी गंगापूर अरविंद कापसे, गट शिक्षण अधिकारी खुलताबाद सचिन वाघ, शिक्षण विस्तार अधिकारी विलास केवट, अनिल कुमार सगदेव, विद्या दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना बंब म्हणाले की ओतप्रोत आणि दर्जेदार शिक्षण माझ्या मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे। आगामी काळात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं नाही तर देशात आणि राज्यात सिव्हिल वॉर सुरू होतील अशी भीती त्यांनी व्यक्त करून शिक्षकांनी आपापल्या मुख्यालय राहूनच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं अशी माफक अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त करून एकमेकांशी साधर्म्य साधून मतदारसंघात शैक्षणिक क्रांती घडवायची असल्याचं देखील म्हणाले। चिखलगाव तालुका जिल्हा अकोला येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री मनोज कुमार भगत यांनी ग्रामीण भागातील खास करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फोनिक इन मराठी ही नवी शैक्षणिक पद्धत संशोधित केली आहे। आमदार बंब यांची त्यांच्याशी भेट झाल्यानंतर गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील विद्यार्थ्यांनाही या पद्धतीनुसार आपण शिक्षण देऊ शकतो का यासाठी प्राथमिक स्वरूपात मतदारसंघातील लासूर स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी श्री भगत सरांचे 5 दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केले होते। त्या अनुषंगाने आज दोन्ही तालुक्यातील शिक्षकांना एकत्रित करून एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली। दरम्यान यावेळी काही शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करताना असं सांगितले की 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा करण्यात येतो, परंतु 9 जून हा आजपासून गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी हा अभिनव उपक्रम शैक्षणिक क्रांतीचा नवा अध्याय म्हणून ओळखला जाईल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। काय म्हणाले, फोनिक इन मराठी ही मराठीतून इंग्रजी भाषा वाचन शिकणारी एक आधुनिक पद्धत आहे। या पद्धतीमध्ये इंग्रजी मुळाक्षरांना एक कृती आणि सांकेतिक आवाज देण्यात आलेला आहे। या संकेतामुळे मुले मुळाक्षरांचा आवाज लक्षात ठेवून अगदी सहजपणे इंग्रजी भाषा वाचून करू शकतात। ही पद्धत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलगाव जिल्हा अकोला येथील शिक्षक मनोज कुमार भगत यांनी आपल्या संशोधनातून तयार केली आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतून अगदी सहजपणे इंग्रजी भाषेचं वाचन करता येतं। यात विद्यार्थ्यांना मराठीतून इंग्रजी भाषा वाचन शिकवले जाते। मतदारसंघात अबॅकस प्रशिक्षण उपक्रम जानेवारी 2024 पासून आमदार बंब यांनी आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना अबॅकसचे मोफत प्रशिक्षण सुरू केलं। या अंतर्गत 26 अबॅकस शिक्षकांच्या माध्यमातून मतदारसंघातील 48 जिल्हा परिषद शाळेतील 5080 विद्यार्थ्यांना अबॅकस शिक्षणाचे धडे दिले जात आहेत। त्यातील 100 विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षकांपुढे अबॅकसचे प्रात्यक्षिक सादर केलं। विद्यार्थ्यांनी 2 अंकी 3 अंकी बेरीज वजाबाकी पाडे अगदी काही क्षणात सोडवून आणि वाचन करून दाखवली। यावेळी उपस्थित पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। सूर्यवार्ता न्यूज चॅनेलसाठी संघर्ष सातपुते, लासूर स्टेशन, छत्रपती संभाजीनगर। गंगापूर आणि रत्नापूर खुलताबाद येथले प्रत्येक शाळेचे एक शिक्षक महोदयांना आज ट्रेनिंग दिली। ट्रेनिंग अशी आहे की फोनिक इन मराठी म्हणजे प्रॅक्टिस करत करत इंग्लिश शिकवायची, पण वेगळ्या पद्धतीने शिकवायची आहे। म्हणजे समजा आता उदाहरणार्थ आपण म्हटलं की पॉट, तर पचा अर्थ असा असा आपण दाखवला। ओ नंतर आपण टी त्याला म्हणायचं आपण पॉट, किंवा कॅन असेल तर त्याला आपण मित्रांनो CAN असं कॅन म्हणतो। असं न म्हणत सी असेल तर त्याला क नंतर आणि न असं करून म्हणजे वेगळ्या पद्धतीनं कुणाच्याही स्पेलिंग जन्मभर तो विसरणार नाही अशा पद्धतीचं प्रशिक्षण आपण आता शिक्षकांना दिलंय। आणि ह्या वर्षापासून माझ्या मतदारसंघातील प्रत्येक शाळेत पहिल्यांदा आपण या निवडक शाळा घेतल्या आहेत, जवळपास 200 मतदारसंघातल्या। परंतु आजच्या 3 महिन्यानंतर सगळ्या शाळा, सगळे वर्ग ह्याच्यात घेतले जातील। आणि मला विश्वास आहे की माझे सगळे शिक्षक मित्र, माझ्या मतदारसंघातले सगळ्या माझ्या शिक्षक मित्र आणि माझ्या माता भगिनी शिक्षिका हे सगळं मन लावून ते शिक्षण मुलांना देतील आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या जीवनात क्रांती घडवण्याकरता मोठा हातभार लावतात।
या अगोदर मी या पद्धतीचं ट्रेनिंग ग्लोबल टीचर विनर अवॉर्ड रणजित सिंह डिफके सर यांच्या वरवडे केंद्रातल्या शिक्षकांना हे ट्रेनिंग दिलेलं आहे. तसेच आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये मतीन मूर्ती सरांच्या जागेवर सुद्धा मी या पद्धतीचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. आणि आता आपल्या लासूर स्टेशन इथं एप्रिल महिन्यामध्ये एक 5 दिवसीय शिबिर मी लासूरच्या शाळेमध्ये घेतलेलं आहे आणि विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. विद्यार्थी मातृभाषेतून इंग्रजी भाषा वाचन कोणीकडे मराठी या पद्धतीने करत आहे. आणि माझा असा मानस आहे की ही पद्धत मला राज्यभर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. त्यासाठी मी सतत प्रयत्नशील